आपल्या खिशातील स्मार्टफोनमध्ये चंद्रावर गेलेल्या अपोलो 11 स्पेसशिपपेक्षा लाखो पटीने जास्त ताकद आहे. आपण नेहमी पाहतो की स्क्रीनवर एक साधा स्पर्श केला की क्षणार्धात जगभरातील माहिती आपल्या डोळ्यांसमोर उभी राहते. बरोबर. पण जर मी असं म्हटलं की या स्मार्टफोनची किंवा जगातील सर्वात शक्तिशाली सुपर कॉम्प्युटरची सगळी ताकद फक्त 2च शब्दांवर चालते, होय आणि नाही. बापरे, म्हणजे फक्त 2 शब्दांवर? हो ना, किंवा आणखी तांत्रिक भाषेत सांगायचं तर 1 आणि 0. या नवीन आणि रंजक माहितीच्या प्रवासात म्हणजेच आपल्या या सखोल अभ्यासात सर्वांचं स्वागत आहे. आजचा आपला विषय आहे डिजिटल सर्किट्स आणि लॉजिक गेट्स. राईट. आणि आपल्याकडे असलेल्या डिजिटल लॉजिक एसेन्शियल्स या स्रोतानुसार आपण हे सगळं समजून घेणार आहोत. अगदी बरोबर. कॉम्प्युटर, मोबाईल किंवा कोणतेही डिजिटल उपकरण आतून कसे विचार करते हे आपण पाहणार आहोत. पण आजचा आपला फॉर्मॅट थोडा वेगळा आणि खूपच मजेशीर असणार आहे. अरेच्छा, वेगळा फॉर्मॅट म्हणजे नक्की काय? माहिती अत्यंत अचूक आणि कमी वेळेत देण्यासाठी आपण कंटाळवाण्या लेक्चरऐवजी एक रॅपिड फायर राऊंड खेळणार आहोत. मी यात ट्यूटर म्हणजे शिक्षिकेची भूमिका घेते आणि तुम्ही स्टुडंट म्हणजे विद्यार्थी बना. बरं. म्हणजे माझी आज परीक्षाच घेणार आहात तुम्ही? मी स्टुडंट बनून अचूक उत्तरे द्यायला एकदम तयार आहे. ग्रेट. नियम सोपे आहेत. मी प्रश्न विचारेन, मग 5 सेकंदाचा काउंटडाऊन देईन, तुम्ही उत्तर द्यायचं आणि मग मी ते कन्फर्म करून एका ओळीत स्पष्टीकरण देईन. तर सुरू करूया? नक्कीच, सुरू करूया. प्रश्न पहिला. ॲनालॉग सिग्नल्स म्हणजे काय? 3, 2, 1. सतत बदलणाऱ्या मूल्यांचे सिग्नल्स. बरोबर. उत्तर आहे सतत बदलणाऱ्या मूल्यांचे सिग्नल्स. हे सिग्नल्स वेळेनुसार सलग बदलत राहतात, जसं की निसर्गातील तापमान किंवा आपला आवाज. हे समजायला खूप सोपं आहे. प्रश्न दुसरा. डिजिटल सिग्नल्स म्हणजे काय? 3, 2, 1. निश्चित आणि मोजक्याच अवस्था असलेले सिग्नल्स. बरोबर. उत्तर आहे निश्चित आणि मोजक्याच अवस्था असलेले सिग्नल्स. ॲनालॉगच्या अगदी उलट, हे सिग्नल्स फक्त ठराविक पातळ्यांवर काम करतात आणि फक्त 0 आणि 1 या अवस्थांमध्ये राहतात. एक्झॅक्टली. यात मधला टप्पा नसतोच. प्रश्न तिसरा. बायनरी लॉजिकमध्ये 0 आणि 1 चा अर्थ काय असतो? 3, 2, 1. 0 म्हणजे लो आणि 1 म्हणजे हाय. बरोबर. उत्तर आहे 0 म्हणजे लो आणि 1 म्हणजे हाय. आपले डिजिटल मशीन फक्त याच 2 व्होल्टेज लेव्हल्सची भाषा समजते आणि यावरच डिजिटल जग उभे आहे. राईट. व्होल्टेज लेव्हल्स महत्वाचे आहे. प्रश्न चौथा. लॉजिक गेट्स म्हणजे काय? 3, 2, 1. डिजिटल सिस्टमचे मूलभूत बिल्डिंग ब्लॉक्स. बरोबर. उत्तर आहे डिजिटल सिस्टमचे मूलभूत बिल्डिंग ब्लॉक्स. हे गेट्स एका विशिष्ट तर्कावर येणाऱ्या इनपुटवर प्रक्रिया करतात आणि एकच पक्का आउटपुट देतात. जणू ते रखवालदार आहेत. डिजिटल रखवालदार. भारी उपमा आहे. प्रश्न पाचवा. लॉजिक गेट्सचे 3 मुख्य प्रकार कोणते आहेत? 3, 2, 1. मूलभूत, युनिव्हर्सल आणि विशेष गेट्स. बरोबर. उत्तर आहे मूलभूत, युनिव्हर्सल आणि विशेष गेट्स. मूलभूत म्हणजे नॉट, अँड, ऑर. युनिव्हर्सल म्हणजे नॅन्ड, नॉर आणि विशेष म्हणजे EXOR. हे वर्गीकरण खूप सिस्टमॅटिक आहे. हो ना? प्रश्न 6वा. नॉट गेट काय काम करतो? 3, 2, 1. इनपुटच्या अगदी उलट आउटपुट देतो. बरोबर. उत्तर आहे इनपुटच्या अगदी उलट आउटपुट देतो. इनपुट 0 असेल तर आउटपुट 1 मिळते. जणू काही हा नेहमी आपल्या विरुद्ध वागणारा मित्र आहे. असा एक तरी मित्र असतोच प्रत्येकाचा. प्रश्न 7वा. AND गेट कधी हाय म्हणजे 1 आउटपुट देतो? 3, 2, 1. जेव्हा सर्व इनपुट्स 1 असतात. बरोबर. उत्तर आहे जेव्हा सर्व इनपुट्स 1 असतात. हे लॉजिकल गुणाकारासारखे काम करते. एकही इनपुट 0 असेल तर आउटपुट 0 येते. म्हणजे यात सर्वांची सहमती लागते, तडजोड नाही. अगदी. प्रश्न 8वा. OR गेटचे आउटपुट 1 कधी असते? 3, 2, 1. बरोबर. उत्तर आहे जेव्हा कोणताही एक किंवा सर्व इनपुट्स 1 असतात. हे लॉजिकल बेरजेसारखं काम करते. यात एकही इनपुट 1 असला तरी चालतो. हा गेट तडजोड करणारा आहे. जॉईंट बँक अकाउंट सारखं. एक्झॅक्टली. प्रश्न 9वा. युनिव्हर्सल गेट्स कोणते आहेत? 3, 2, 1.
नॅन्ड आणि नॉर गेट्स. बरोबर. उत्तर आहे नॅन्ड आणि नॉर गेट्स यांना युनिव्हर्सल म्हणतात, कारण या गेट्सच्या मदतीने आपण दुसरे कोणतेही लॉजिक सर्किट बनवू शकतो. हे ऑल इन वन टूल आहे. एकाच विटेने सगळी इमारत बांधल्यासारखं. राईट. प्रश्न 10वा. नॅन्ड गेट कसे काम करते? 3, 2, 1. हे अँड आणि नॉट गेट्सचं मिश्रण आहे. बरोबर. उत्तर आहे हे अँड आणि नॉट गेट्सचे मिश्रण आहे. जेव्हा सर्व इनपुट्स 1 असतात तेव्हाच याचे आउटपुट 0 असते. अँडच्या अगदी उलट प्रतिक्रिया. होय. प्रश्न 11वा. नॉर गेटचे कार्य कसे चालते? 3, 2, 1. हे ओआर आणि नॉट गेट्सचं मिश्रण आहे. बरोबर. उत्तर आहे हे ओआर आणि नॉट गेट्सचे मिश्रण आहे. जेव्हा दोन्ही इनपुट्स 0 असतात तेव्हाच आउटपुट 1 असते. हे लॉजिक समजायला एकदम सोपं होते आता. प्रश्न 12वा. बुलियन अल्जेब्रा म्हणजे काय? 3, 2, 1. तार्किक गणित सोडवण्याची एक पद्धत. बरोबर. उत्तर आहे तार्किक गणित सोडवण्याची पद्धत. जॉर्ज बुल यांनी ही पद्धत विकसित केली, जी लॉजिक सर्किट्सची गुंतागुंतीची समीकरणे सोडवण्यासाठी वापरली जाते. हो, ज्यामुळे सर्किट डिझाईन सोपं झालं. प्रश्न 13वा. EXOR गेटचे वैशिष्ट्य काय आहे? 3, 2, 1. जेव्हा दोन्ही इनपुट्स वेगळे असतात तेव्हाच आउटपुट 1 असते. बरोबर. उत्तर आहे जेव्हा दोन्ही इनपुट्स वेगळे असतात तेव्हाच आउटपुट 1 मिळते. जर दोन्ही इनपुट्स समान असतील तर आउटपुट 0 मिळते. म्हणजे डिफरन्स ओळखण्यासाठी. अगदी. प्रश्न 14वा. EXOR गेटचा प्रॅक्टिकल उपयोग काय आहे? 3, 2, 1. बेरीज आणि वजाबाकीची सर्किट्स बनवण्यासाठी. बरोबर. उत्तर आहे बेरीज आणि वजाबाकीचे सर्किट्स बनवण्यासाठी. कॉम्प्युटरच्या प्रोसेसरमध्ये ॲडर आणि सबस्ट्रॅक्टर म्हणून याचा प्रामुख्याने वापर होतो. राईट. कॅल्क्युलेशनचा बेस आहे हा. प्रश्न 15वा. EXNOR गेटला इक्विव्हॅलन्स डिटेक्टर का म्हणतात? 3, 2, 1. कारण ते 2 सिग्नल समान आहेत की नाही ते तपासते. बरोबर. उत्तर आहे कारण ते 2 सिग्नल समान आहेत की नाही ते तपासते. जेव्हा दोन्ही इनपुट्स अगदी समान असतात तेव्हाच हे 1 आउटपुट देते. पासवर्ड मॅच करण्यासाठी हेच वापरत असतील. नक्कीच. प्रश्न 16वा. लॉजिक गेट्सला 2 पेक्षा जास्त इनपुट्स असू शकतात का? 3, 2, 1. होय. प्रॅक्टिकल सर्किट्समध्ये 3 किंवा 4 इनपुट्स असतात. बरोबर. उत्तर आहे होय. प्रॅक्टिकल सर्किट्समध्ये 3 किंवा 4 इनपुट्स असतात. मूळ नियम तोच राहतो, फक्त जोडलेल्या इनपुट्सची संख्या वाढते. अटींची संख्या वाढते फक्त. राईट. प्रश्न 17वा. टायमिंग डायग्रामचा उपयोग काय? 3, 2, 1. पल्सेसच्या स्वरूपातील इनपुट आणि आउटपुट वेळेनुसार तपासणे. बरोबर. उत्तर आहे पल्सेसच्या स्वरूपातील इनपुट आणि आउटपुट वेळेनुसार तपासणे. गेट्स वेळेच्या प्रत्येक क्षणी नियमांचे कसे पालन करतात हे या आलेखावरून स्पष्ट समजते. म्युझिकच्या नोट्सप्रमाणे ताळमेळ ठेवण्यासाठी. एक्झॅक्टली. प्रश्न 18वा. पल्स्ड ऑपरेशन्स म्हणजे काय? 3, 2, 1. डीसी व्होल्टेजऐवजी पल्सेसचा वापर करणे. बरोबर. उत्तर आहे डीसी व्होल्टेजऐवजी पल्सेसचा वापर करणे. प्रॅक्टिकल ॲप्लिकेशन्समध्ये सिग्नल्स सलग नसतात. ते पल्सेस म्हणजे 0 आणि 1चे झटके म्हणून अत्यंत वेगाने पाठवले जातात. सेकंदाला अब्जावधी झटके. हो ना. प्रश्न 19वा. लॉजिक फॅमिली म्हणजे काय? 3, 2, 1. डिजिटल सर्किट्स बनवण्यासाठी वापरले जाणारे तंत्रज्ञान. बरोबर. उत्तर आहे डिजिटल सर्किट्स बनवण्यासाठी वापरले जाणारे तंत्रज्ञान. उदाहरणार्थ TTL आणि CMOS हे मायक्रोचिप सर्किट्स बनवण्याचे 2 मुख्य प्रकार आहेत. मॅन्युफॅक्चरिंग बेसिसवर. प्रश्न 20वा. CMOS तंत्रज्ञान आज जास्त का वापरले जाते? 3, 2, 1. कारण ते खूप कमी पॉवर वापरते. बरोबर. उत्तर आहे कारण ते खूप कमी पॉवर म्हणजे वीज वापरते. आधुनिक सर्किट्समध्ये हे तंत्रज्ञान वापरल्यामुळे मोबाईलसारख्या उपकरणांची बॅटरी जास्त काळ टिकते. आणि ते उपकरण जास्त गरमही होत नाही. अगदी बरोबर. प्रश्न 21वा. आपल्या डिजिटल खिशातील स्मार्टफोनमध्ये चंद्रावर गेलेल्या अपोलो 11 स्पेसशिपपेक्षा बायनरी लाखो प्रणाली पटीने जास्त 0 ताकद आहे. आणि 1. आपण बरोबर. नेहमी पाहतो की उत्तर आहे स्क्रीनवर एक बायनरी साधा प्रणाली. स्पर्श केला